हॅलो गाईज, वेलकम टू माय ब्लॉग. सो गाईज, प्रज्ञास रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत पुणेरी स्टाईल झणझणीत मिसळ. एकदा खाऊन तर बघा, एवढी सुपर टेस्टी मिसळ मी बनवली आहे. तर रेसिपी नक्की पुढे पहा मी कशी बनवते. आता आपण इथे एक कांदा घेतला आहे, तो व्यवस्थित चिरून घ्यायचा, उभा चिरायचा. आपल्याला हे वाटण्यासाठी वापरायचा आहे, म्हणून आपण कांदा असा उभा चिरून घ्यायचा. आपला कांदा चिरून झाला की आपण पुढे एक सुकं खोबरं घेणार आहोत. आता आपण कांदा चिरून घेऊया व्यवस्थित. आता आपण सुकं खोबरं आपण असंच कापून घ्यायचं आहे. तुम्ही किसून घेतलं तरी चालेल, पण आता मी कापूनच घेते. कापून पटापट झालं की आपण पुढे हे व्यवस्थित तळून घ्यायचं आहे एका पॅनमध्ये. हे अशा पद्धतीने मी खोबरं आपलं कापून घेतलं आहे. असं बारीक बारीक कापून घ्यायचं. आता इथे गॅस चालू करते. आता आपण हे व्यवस्थित तळून घेऊया. वाटणाची तयारी करूया आपण. कांदा परतून घ्यायचा आहे व्यवस्थित. कांदा परतून झाला की आपण जास्त लालसर होऊन द्यायचा, असा काळा काळा जळवायचा नाही, जेणेकरून आपलं कालवण कडूसर नाही लागणार. असा व्यवस्थित आपण तो फ्राय करून घ्यायचा. फ्राय करून झाला की त्याच्यामध्येच आपण खोबरंसुद्धा फ्राय करणार आहोत. आता व्यवस्थित आपण कांदा फ्राय करून घेऊया आधी. आता कांदा माझा लालसर झाला आहे. आता तो एका प्लेटमध्ये मी काढून घेते. थोडंसं त्याचं तेल आहे, एक्स्ट्रा ऑइल, ते आपण थोडंसं वितळून हे एका साईडला करून ते आपण कांदा एका बाजूने काढून घेतला. आता ह्याच्यामध्येच आपण सुकं खोबरं जे आपण कापून घेतलेलं आहे ते आपण ह्याच्यामध्ये फ्राय करणार आहोत. फ्राय करून झालं ह्याला पण आपण थोडंसं जसं फ्राय करणार आहोत. जास्त असं लालसर झाला की आपण लगेच ह्याला काढून घेणार आहे सुकं खोबरं. आपलं खोबरं पण फ्राय करून झालं आहे. याचं पण एक्स्ट्रा ऑइल आपण बाजूला काढून घेऊया. हे पण एका ताटामध्ये काढून घेतलं. आता आपण थोडेसे इथे लसूण ॲड करणार आहोत. 4-5 पाकळ्या लसूण ॲड करून झाला की आपण थोडेसे खडे मसाले यूज करणार आहोत, जसं की थोडी काळी मिरी 4-5 आणि थोडंसं एक चक्री फूल, एक छोटंसं चक्री फूल घेतलं आहे मी. आपण गॅस बंद केला आहे. आपलं तेल एकदम तापलेलं आहे, म्हणून हे मसाले लगेच जळतात. इथे मी थोडंसं दालचिनी घेतली आहे, 2-3. आता हे व्यवस्थित ह्याच गरम तेलामध्ये थोडंसं असं रोस्ट करून घ्यायचं आहे, तळून घ्यायचं. ते पण ह्याचा फ्लेवर पण खूप छान असं स्मेल येतो मसाल्याचा. प्रत्येक कालवणामध्ये हे असं थोडंसं टाकलं की थोडं अजून टेस्ट वाढते जेवणाची आपली. एक तेजपत्त्याचं पान घेतलं मी इथे. ते पण व्यवस्थित फ्राय करून झालं की आपण ते आता एखाद्याच प्लेटमध्ये आपण काढून घेणार आहोत, ज्यामध्ये आपण वाटण काढलं आहे. आपलं वाटण काढून झालं आहे. आता आपण थोडीशी कोथिंबीर ॲड करूया. आता हे आपण एका साईडला थंड व्हायला ठेवूया. थंड झालं की आपण ते मिक्सरला असं ग्राइंड करून घेतलं. असं एवढ्या बारीक थिकनेसमध्ये आपण हे ग्राइंड करून घेतलं आहे. आता आपण इकडे
एका टोपामध्ये गरम पाणी करणार आहोत. त्याच्यामध्ये आपण उसळ जी आहे मटकी ती आपण याच्यामध्ये उकळायला टाकणार आहोत. आता थोडंसं आपण गरम पाण्यात मीठ आणि हळद टाकणार आहोत. ते आपण पाणी गरम झालं की आपण त्याच्यामध्ये ती मटकी टाकून द्यायची. मटकी शिजली की मग लगेच आपण आपलं जे काय रस्सा आहे तो आपण बनवायला घेणार आहोत. इथे मी हळद आणि मीठ टाकून घेतलं आहे. आता आपल्या पाण्याला उकळी आली आहे, तर आपण ह्याच्यामध्ये मटकी टाकून घेणार आहोत. मटकी व्यवस्थित अशी शिजवून द्यायची त्याच्यामध्ये. आणि मटकीला सुद्धा एक असा पिवळसर असा कलर येतो, जेणेकरून मटकी टेस्टी लागते खायला. अजून अशी उकळून घ्यायची त्याच्यामध्ये शिजवून जाते. हे आपल्याला 5 मिनिटामध्ये हे शिजवून होईल. हे बघा, आता मटकी आपली आता ऑलमोस्ट झाली आहे. पाण्याला सुद्धा छान उकळी अशी आली आहे. आपण आता हे काढून घेऊयात एका साईडला. आता आपण करणार आहोत ग्रेव्हीची तयारी. आता आपण त्याच पॅनमध्ये बनवणार आहे, ज्यामध्ये आपलं थोडंसं तेल ऑलरेडी आहे, ज्यामध्ये आपण मसाला फ्राय केला होता. त्याच्यामध्ये आपण थोडंसं अजून तेल ॲड करूया. जेणेकरून अजून ग्रेव्हीला तरी येईल. ऑलरेडी तेल आहे, थोडंसंच आहे, पण त्याच्यामध्ये आपण अजून 2 टेबलस्पून तेल ॲड करूया. तेल गरम झालं की आपण याच्यामध्ये थोडा कढीपत्ता टाकूया. कढीपत्त्याचा तडका द्यायचा. थोडा कढीपत्ता टाकला की ह्याच्यामध्ये आता मी तुम्हाला जो मसाला बोलत आहे तो आपण मसाला याच्यामध्ये ॲड करणार आहोत. रेडीमेड मसाला आहे. ह्याच्यामध्ये सर्व काही आहे, आपल्याला दुसरा मसाला यूज करायची गरजच नाही आहे. तर हे बघा, हा आपला मसाला आहे. प्रशांत यांचं पाकीट आहे. ते खूप चविष्ट असा मसाला आहे तो. हा पण सगळा टाकला तरी हा एवढा तिखट नाही आहे, नॉर्मल तिखट आहे. व ह्याच्यामध्ये जे काही व्हरायटीज आहेत ते एकदम, याच्यामध्ये आपल्याला काश्मीरी लाल मिरची पावडर, कलर वगैरे ह्याचं काही टाकायची गरज आहे. ऑलरेडी आपला हा एकदम सुंदर आणि तरी येणारा मसाला आहे. हा एकच आपण याच्यामध्ये टाकणार आहोत. आता हा मसाला चांगला व्यवस्थित असा त्याच्यामध्ये फ्राय करून घ्यायचा. आता आपला मसाला फ्राय झाला. आपण आता इथे ते वाटण टाकूया जे केलं होतं ते. तर ते वाटण पण व्यवस्थित आपण ह्याच्यामध्ये फ्राय करून घ्यायचं. मस्त एकजीव झालं, ह्याला आपण छान असं तेल सुटेपर्यंत फ्राय करून घ्यायचं. व्यवस्थित असं फ्राय झालं की आपण थोडंसं आपण जे उकळवलेलं पाणी आहे मटकीचं ते आपण ह्याच्यामध्ये ॲड करणार आहोत. बाहेरचं दुसरं थंड पाणी ॲड करायची गरज नाही आहे. जे आपण मटकीला जे उकळवलेलं पाणी आहे तेच आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत. इथे माझे मिस्टर आले, मला बोलले की खूप छान सुगंध येत आहे जेवणाचा. हो, थँक्यू. आता आपण हा व्यवस्थित असा मसाला फ्राय करून झाला की आपण ह्याच्यामध्ये ते मटकी आहे ते आपण टाकून घेणार आहोत. इथे मी टाकून घेतलं आहे. आता मी व्यवस्थित असं आपण मसाला फ्राय झाला की आपण ते आपल्या मसाल्याला तेल सुटलं आहे छान असं. मसाला हा आपण तरी येईपर्यंत भाजून घेतला. तर आपण याच्यामध्ये मटकीचं पाणी ॲड केलं आहे. व्यवस्थित असं ते
मटकीचं पाणी गरम होतं तेव्हाच आपण ॲड करून घ्यायचं. ह्याला सुंदर अशी तरी पण सुटली आहे. ह्याला आपण एक अशी उकळी येऊन द्यायची. उकळी आली की आपला ग्रेव्ही रेडी झाली आहे. ह्या पद्धतीने सगळ्या हॉटेलमध्ये अशाच पद्धतीने बनवतात मिसळ, पण तिथे जास्त क्वांटिटीमध्ये बनते. इथे मी अशी छोट्याशा फॅमिलीसाठी आमच्या बनवली आहे. आता इथे आपण चवीपुरतं मीठ टाकलं आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं ते छान असं. आपल्या ग्रेव्हीला तरी आणि उकळीसुद्धा आलेली आहे. आपण आता गॅस बंद करूया. छान अशी उकळी आली आहे बघा. इथे मी थोडी गार्निशची तयारी करत होती. कांदा आणि कोथिंबीर, कैरी वगैरे कापून घेतली आहे. आपली ग्रेव्ही रेडी झाली आहे गाईस. आपण आता इथे गॅस बंद केला. आता आपण इथे एक प्लेटिंग करणार आहोत. आता ही आपण उकळवलेली मटकी घेतली आहे. याच्यामध्ये आपण फरसाण ॲड करूया. फरसाण, थोडी बुंदी ॲड करायची. नमकीन बुंदी असते ना, गोडवाली नाही, ही नमकीन बुंदी आहे. त्याच्यामध्ये थोडा कांदा, बारीक चिरून घेतलेला कैरीचे फोड, बारीक एकदम बारीक. थोडीशी वरून कोथिंबीर ॲड करायची. आता ह्यावरती आपण आपला टाकणार आहोत झणझणीत पुणेरी स्टाईल मिसळ ग्रेव्ही. खूप छान असा टेक्स्चर आलेला आहे त्याला. बघा तुम्ही बघत असाल, खूप छान सुगंध पण खूप छान येतो आणि एकदम छान अशी दिसतसुद्धा आहे आणि कलर पण एकदम छान आला आहे. आता इथून थोडी आपण गार्निशसाठी कोथिंबीर टाकली. तर ह्या पद्धतीने मी बनवली आहे पुणेरी स्टाईल झणझणीत मिसळ. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू.